जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपलं सर्वांचं आपल्या हक्काच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे नाथ संस्कृतीचा. तर आपण या चॅनलवर भगवद्गीता पण शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता रामरक्षा पण आपलं शिकणं चालू आहे. तर आपण मागं रामरक्षेचे मागच्या व्हिडिओमध्ये 29 आणि 30 हे 2 श्लोक घेतले होते. आज आपण 31 आणि 32 हे 2 श्लोक बघणार आहोत. पूर्ण रामरक्षेमध्ये बघा, सगळ्या शरीराचं पण अवयव आहे, शरीराच्या अवयवांचं पण नाव आहे आणि ज्या प्रत्येक शरीराच्या माझ्या अवयवाचं रामरक्षण करो, त्याच्यासाठी ही रामरक्षा आहे. कोणताही आजार होऊ नये, कोणताही रोग मला लागू नये, त्यासाठी आपल्याला रामरक्षा पाठ करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच रामरक्षा आहे. रामरक्षा वाचण्याचे, ऐकण्याचे खूप फायदे आहेत, पण एक आजचा फायदा असा सांगते मी. आजचा फायदा हा असा आहे की आपल्याला कोणताही आजार होऊ नये, याच्यासाठी आपल्याला रामरक्षा ही म्हणायची आहे. आपण कोणत्याही, आता मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये बघितलं आपण, संकटापासून, भीतीपासून रक्षण करणारा ती रामरक्षा, ते तर आहेच आहे. पण आज आणखीन एक सांगते मी अनुभव, की आजार कोणताही मला होऊ द्यायचा नसेल तर रामरक्षा मी म्हटलीच पाहिजे. कमीत कमी दररोज एक वेळा, दिवसातून एक वेळा तरी रामरक्षा ही म्हटल्या गेली पाहिजे आणि ती म्हणण्यासाठी आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच आपण रामरक्षा शिकत आहोत. घेऊया आपण 31 आणि 32 हे 2 श्लोक. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे च जनकात्मजा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे च जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. कोणत्या श्रीरामाला माझा नमस्कार? तर दक्षिणे लक्ष्मणो यस्य, दक्षिण बाजूला श्रीरामांच्या दक्षिण बाजूला लक्ष्मण, वामेच जनकात्मजा म्हणजे डाव्या बाजूला आणि दक्षिणे म्हणजे उजव्या बाजूला. वामेच जनकात्मजा, जनकात्मजा म्हणजे जनकाची आत्मजा म्हणजे सीता. तर जनकात्मजा म्हणजे सीता. एका बाजूला लक्ष्मण आहे, एका बाजूला सीता आहे, अशा त्या श्रीरामांना माझा नमस्कार असो. लोकाभिरामं रणरंगधीरं, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अशा श्रीरामचंद्रांना मी शरण जातो आहे. लोकाभिरामं रणरंगधीरं, सर्व लोकांचे अभिराम म्हणजे राम हा नुसता राम शब्द आहे, पण श्रीराम म्हटले तर ते अभिराम म्हणजे सर्वांच्या हृदयात स्थान असणारे, सर्वांच्या मनात स्थान असणारे ते श्रीराम. रणरंगधीरम म्हणजे रणांगणात पण धीर ठेवणारे असे ते श्रीराम. राजीवनेत्रम रघुवंशनाथम, रघुवंशाचे कुलदीपक हे जे आहेत ते श्रीरामचंद्र, कारुण्याचं रूप आहे असे ते श्रीरामचंद्र. अशा श्रीरामचंद्रांना माझा नमस्कार असो, अशा श्रीरामचंद्रांना मी शरण जातो, असं ह्या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. कमेंट आपण करतच नाही आहात, त्याच्यामुळे मला समजतच नाही की मला काय सांगायला पाहिजे किंवा काय नाही सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करा. आणखी काय याच्यात सुधारणा करायची त्याच्यासाठी पण कमेंट करा आणि शेअर तर करा की ज्याच्यापर्यंत याची गरज आहे, ज्याला शिकायची खूप इच्छा आहे पण त्याला शिकता येत नाही, त्याच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाऊ द्यात आणि सबस्क्राईब तर करतच राहा. सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यात लाईक पण करा. नुसतं सबस्क्राईब पण करून चालत नाही,
तर सबस्क्राईब केल्यावर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल याची माझ्याजवळ गॅरंटी आहे. म्हणून मी सांगू लागले की सबस्क्राईब तर कराच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं काय सांगितलं व्हिडिओमध्ये ते त्याच्यामध्ये कळून जाईल. तर धन्यवाद. आजच्या पुरतं एवढंच. आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.